त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। बातमी आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील 4 गाड्यांचा अपघात झालेला आहे। ही मोठी बातमी समोर येते। नांदेड शहरातून साठे चौक परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि एका वाहनाचा ब्रेक फेल झाला। नायगावकडे हे वाहन चाललेलं होतं आणि त्यानंतर 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या। सकाळी नांदेडहून खासदार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नायगावकडे निघाला। शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नायगाव येथे खासदार श्रीकांत शिंदे हे पक्षाच्या आढावा बैठकीसाठी निघालेले होते। शहरातून निघाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मध्यरात्री शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले। दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। नांदेड विधान परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली आहे। मी पण लोकसभेमध्ये होतो आणि ते पण लोकसभेमध्ये होते। एक जे सहकारी नांदेडमध्ये आले त्यांचं स्वागत करावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आम्ही युतीमधले असल्यामुळं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आलो। घरी भेट व्हायच्या ऐवजी इथं भेट झाली। तब्बल अर्धा पाऊण तास तुम्ही आतमध्ये होतात, बंद दाराआड काही चर्चा वगैरे आल्यावर काहीतरी चर्चा होणारच आणि आता सगळ्या काही चर्चा लपून राहिलेल्या नाही। राजकीय काही चर्चा राजकीय चर्चा होणारच ना। ते शिवसेनेचे नेते आहेत, आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे दोन पक्ष एकत्रितपणा आल्यावर काहीतरी चर्चा होणारच। संभाव्य जिल्हा परिषद असेल, विधान परिषद असेल, पण ज्या काही चर्चा करायची। मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी असते आणि मला वाटतं निर्णय जो आहे शिंदेसाहेब घेत असतात। योग्य पदाधिकाऱ्याला योग्य वेळी न्याय हे देण्याचं काम जे शिंदेसाहेबांनी केलेलं येणाऱ्या काळामध्ये देखील तसंच। पुढे जाऊयात। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA प्रमुख अभिषेक सिंग उपस्थित होते। बैठकीत नीट परीक्षेशी संबंधित पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या तक्रारी, संभाव्य गैरप्रकार आणि त्यावरील उपाययोजनांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली। परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध मंत्रालयांमध्ये समन्वय वाढवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा, निगराणी व्यवस्था आणि लॉजिस्टिक सपोर्ट मजबूत करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि परीक्षा कोणत्याही वादाविना पार पाडण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पुढे जाऊयात। भाजपचे कोल्हे आणि विखे यांच्यातील पक्षांतर्गत विरोधक चांगलेच सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। विवेक कोल्हेंच्या आमदारकीमुळे आम्हाला ऑक्सिजन मिळाले अशी मिश्किल टिप्पणी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी प्रभावती घोगरेंनी केलाय। तसेच मी काँग्रेसची पदाधिकारी आहे, पक्ष जरी तुमचा असला तरी माणूस आमचा आहे असं म्हणत घोगरे यांनी विखे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर विवेक कोल्हेंनी उपस्थितांचे आभार मानताना गणेश साखर कारखान्यावरून विखे पाटलांना लक्ष्य केले। 3 वर्षांनी पुन्हा कारखाना निवडणुका होतील, त्यावेळी लोकशाही मार्गाने सभासदांपर्यंत जा, मात्र कर्ज प्रकरणात अडथळे आणून या परिसरातील शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका असं म्हणत विवेक कोल्हेंनी विखे पाटलांवरती नाव न घेता हल्लाबोल केलाय। बायांची निवड होणं म्हणजे आमच्यासारख्या सर्व पक्षातील, मग इथे राजकीय गट नाही, यांना एक संजीवनीच आहे। तसं पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय वारसदार पुढे येत आहेत। प्रत्येक घराण्यातून राजकीय वारसा पुढे चालवला जातो। काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ते असूनही भैयांच्या सत्काराला आले। मला भैयांमध्ये सगळ्या प्रकारचे गुण दिसले, म्हणजे पक्ष जरी तुमचा तर माणूस आमचा असा मला विश्वास वाटला। आणि तुम्हाला फक्त कोपरगाव सांभाळायचं नाहीये तर तुम्हाला महाराष्ट्र तर पुढे सांभाळतात, पण सध्या तुम्हाला राहता आणि शिर्डी मतदारसंघही सांभाळायचा आहे।